थोडंसं कमी क्रिकेट शेवते संघाकडून खेळलं गेलं, त्यामुळे जास्त मात्र बघायला भेटला नव्हता हा संघ. यावेळेस मात्र या मोठ्या स्पर्धेमध्ये शेवते संघाचं आगमन झालंय आणि यावेळेस मात्र चांगली कामगिरी केली जाईल का? कारण की चांगल्या फलंदाजांचा, चांगल्या गोलंदाजांचा, चांगल्या खेळाडूंचा भरणा या टीमकडे भरपूर आहे. यावेळेस सर्व प्लेयर एकत्रित येताना दिसले जातील आपल्या टीमसाठी आणि एक चांगली टीम तयार करत यावेळेस मात्र या आजच्या दिवशी हा संघ मात्र प्रबळ दावेदारी पेश करेल. समोर सारशी संघ, समोर सारशी या संघाला आपण बघू शकतोय. यावेळेस एक धाव आणि फलंदाजीसाठी आपण बघू शकतो म्हणजेच रोहिदास आणि त्याच्या साथीला राहुल सांबर. या पूर्ण ही स्पर्धा आपण बघू शकतोय, त्यामध्ये मोलाचं योगदान ज्याचं कुणाचं असेल तर तो म्हणजेच राहुल सांबर यावेळेस मात्र दिसला जाईल. मैत्री ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये नक्कीच एक महत्वाचा वाटा राहुल सांबरचा सुद्धा आहे. या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यासाठी तोच राहुल सांबर मैदानामध्ये खेळताना दिसला जातोय आपल्या घरेलू टीम कडून म्हणजेच शेवते या टीम कडून. यावेळेस अपील तर केली होती, संधी बनली गेली होती. यावेळेस राहुल सांबरला संधी देणं महागडं ठरलं जाईल मित्रांनो, कारण की 3D प्लेयर म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा मग क्षेत्ररक्षण, तिन्ही बाजू मात्र भरभक्कम आहेत राहुल सांबरच्या. यावेळेस बघूया 2 धावा या चेंडूवरती येतील. पहिल्या षटकाचा खेळ आपण बघतोय आणि गोलंदाजीसाठी राजन या गोलंदाजाला आपण सारशी ब या टीमकडून बघतोय. सारशी संघ या ठिकाणी कशी कामगिरी करेल, कारण की शेवटे संघ एक चांगला संघ त्यांच्या समोर उभा टाकलाय, परंतु गोलंदाजी अद्याप मात्र चांगली होताना आपण मैदानामध्ये बघू शकतोय. 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत, अद्याप मात्र शांत ठेवले फलंदाजांना. एक चांगला फलंदाजी क्रम आहे, अटॅकिंग फलंदाजी क्रम शेवटे संघाकडे आहे. कारण की मागील जर 3-4 वर्षांअगोदर जर स्पर्धा आपण बघितल्या, शेवटे संघाचा दबदबा बनला होता. शेवटे संघ एक घातक संघ मानला जात होता, तो मागील 2 वर्षांमध्ये खूपच कमी क्रिकेट खेळले शेवटे संघाने. या क्षणी आवश्यकता आहे तोच जुना शेवटे संघ दिसला जाईल का, तीच कामगिरी या ठिकाणी दिसली जाईल का? यावेळेस मात्र हा चेंडू डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचे फक्त आणि फक्त 2 धावा धाव फलकावती झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. समोर सारशी संघाचा गोलंदाज राजन सुद्धा चांगली कामगिरी करतोय, कारण की समोर चांगले बॅटर आहेत, परंतु सध्या तरी गोलंदाजी चांगली होताना सारशी संघाकडून सुद्धा आपण बघू शकतोय. 5वा चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा मोठा फटका खेळलाय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. यावेळेस मात्र 6 धावा या चेंडूवरती येताना दिसल्या जातील. षटकार आलाय आणि धाव संख्या आपण बघू शकतोय ती म्हणजेच तब्बल 8 धावा धाव फलकावती झाल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 8 धावा झाल्यात धाव फलकावती. आजच्या दिवसाचा 3रा सामना सध्या तरी मात्र मैदानामध्ये बघायला मिळला जातोय. बघूया पुढील चेंडू शेवटचा असेल या षटकाचा. रोहिदास सुद्धा एक चांगला बॅटर. यावेळेस मात्र हा चेंडू षटक कंप्लीट होईल. एका षटकाचा खेळ झालाय आणि धाव संख्या धावल कधी आपण बघतोय ती म्हणजेच 8 धावा. यावेळेस धाव संख्या आपण बघतोय ते म्हणजेच 8 धावा धावल कधी झाल्यात. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय तो म्हणजेच जितेश या गोलंदाजाला आपण बघतोय. पहिला चेंडू या क्षणी राहुल सांबर स्ट्रायकर एंडला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातील आणि या रेस मध्ये जिंकला जाईल तो चेंडू. सीमारेषा पार प्रथमतः चेंडू करतोय. यावेळेस मात्र 4 धावा मिळल्या जातील. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 12 धावा. 12 धावा धावल कधी झाल्यात. ही स्पर्धा भरवण्यासाठी राहुल सांबरने सुद्धा भरपूर मेहनत घेतली. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून सुद्धा केला जाईल. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 12 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात यावेळेस मात्र बघायला मिळली जाते. राहुल सांबर एक चांगला प्लेयर
एक चांगली ओळख या पूर्ण तालुक्यामध्ये नक्कीच या प्लेअरची आहे. तालुक्याच्या बाहेर सुद्धा स्पर्धांमध्ये आपण नेहमीच खेळताना या प्लेअरला बघतोय. तोच राहुल सांबर मैदानामध्ये खूपच सुंदर देखना फटका चौकार पुन्हा एकदा आलाय. मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करू शकतो. मिस्टर 360 असं सुद्धा म्हटलं जातं या फलंदाजाला. म्हणजेच मैदानाच्या चौफेर तो चौकार किंवा षटकार सहजपणे खेळू शकतो. ही खासियत, ही क्षमता या फलंदाजाकडे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. एक चौकार आपण बघितलाय कव्हर क्षेत्रामध्ये, दुसरा चौकार आपण बघितलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 2 चेंडूवरती 8 धावा जमवल्यात. सध्या तरी प्रेशर गोलंदाजावरती आहे. गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की समोर एक चांगला बॅटर आपण बघतोय. फुल टॉस आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि चौकार हॅट्रिक यावेळेस मात्र पूर्ण होताना आपण बघतोय. कमालीची फलंदाजी, जास्त ताकद न लावता फक्त टायमिंग वरती भर दिलाय, गॅप मध्ये चेंडू टाकलाय. आणि हे एका चांगल्या फलंदाजाचं लक्षण कधीही मानलं जातं, कारण की फक्त ताकदीवरती षटकार मारण्यापेक्षा या ठिकाणी ग्राउंडचा फायदा उचलला, फील्डचा फायदा उचलला, पॉवर प्लेचा फायदा उचलला तरी मात्र धावा येतात. याचं एक उत्तम उदाहरण सध्या तरी राहुल सांबर पेश करतोय. त्या पद्धतीने मात्र चेंडूवरती खेळलाय फलंदाज. 3 चेंडू आणि 3 चौकार आले. चौथा चेंडू पुन्हा एकदा मात्र वेगवान फटका खेळलाय फलंदाजाने. आपल्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाने चेंडू फील्ड केलाय आणि या क्षणी 1 धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 21 धावा फलकावती झाल्या. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे या ठिकाणी. शेवटचे 2 चेंडू या षटकाचे भरपूर धावा जमवल्या गेलेत आणि कालचा दिवस फलंदाजांच्या नावे गेला होता. कालच्या दिवसामध्ये प्रत्येका सामन्यामध्ये भरपूर धावा होताना आपण बघितल्या होत्या. या क्षणी हा टायमिंग चांगला झाला होता, परंतु यावेळेस मात्र सीमारेषेवरती झेल टिपला जाईल आणि पहिला गडी बाद झालाय रोहिदासच्या रूपाने. पहिला हादरा बसला जातोय शेवटी या टीमला. आणि जे 2 संघ जिंकलेत त्यांनी रेडी राहायचे मित्रांनो. लगेच एका इनिंग नंतर ग्राउंड क्रमांक 2 वरती सुद्धा सामना चालू होईल. त्यामुळेच डोलारी संघ आणि तादडे संघ या ठिकाणी मात्र थांबायचं. लगेच सामने होतील तुमचे. दुसऱ्या फेरीचा सामना लगेच होईल मित्रांनो. ग्राउंड क्रमांक 2 वरती सामना होईल. एका इनिंग नंतर टॉस होईल आणि ग्राउंड क्रमांक 2 वरती सामना होईल. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजेच धाव फलकावती धावा झाल्यात ते 21. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ओळख या फलंदाजाने सुद्धा बनवली होती. ज्या वर्षांमध्ये शेवटे संघ आपल्या टॉप लेवलचं प्रदर्शन करत होता आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरच्या बॅट बद्दल सुद्धा चांगल्या धावा वेळोवेळी येत होत्या आणि या तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरने सुद्धा भरपूर नाव कमावलं होतं. तो गेली 2 वर्ष नक्कीच क्रिकेट पासून थोडासा लांब राहिलाय तो म्हणजे ज्ञानेश्वर. आणि ज्या वेळेस मात्र चांगलं प्रदर्शन आपण शेवटे संघाकडून बघितलं होतं, एक चांगला काळ या टीमने गाजवला होता. त्यामध्ये या फलंदाजाने सुद्धा चांगल्या धावा आणि विशेष करून गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये ज्ञानेश्वरने चांगल्या भूमिका बजावल्या होत्या. एक चांगला अष्टपैलू प्लेअर तयार होतोय अशी मात्र चर्चा रंगली जात होती. परंतु मागील 2 वर्ष आपण नक्कीच बघतोय थोडासा लांब राहिलाय क्रिकेट पासून तो म्हणजे ज्ञानेश्वर. यावेळेस पुनरागमन होतंय ते म्हणजे या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 22 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि धाव संख्या आपण बघतोय ती 22. तिसरं षटक हरिश्चंद्र या गोलंदाजाला आपण बघतोय. फुल टॉस चेंडूवरती बाद झालाय. यावेळेस मात्र नक्कीच एक खराब चेंडू होता. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार येऊ शकला असता. यावेळेस मात्र नक्कीच बाद होताना दिसला. जे निराश होईल स्वतःशीच, कारण की हा चेंडू चौकारासाठी होता. यावेळेस मात्र दुसरा गडी बाद झालाय तो शेवटी या टीमचा. यानंतर सुरत जातोय.
आणि यानंतर रेडी राहायचं आहे मित्रांनो उघाणीपाडा टीम आणि मायरा 11 शिरवेपाडा या दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो टॉस होईल आणि लगेच तुमचा सामना यानंतर होईल। उघाणीपाडा आणि मायरा 11 शिरवेपाडा दोन्ही टीमच्या संघनायकांनी रेडी राहायचं, आपला पूर्ण संघ तयार ठेवायचा आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हे लक्षात घ्यायचं आहे। नवीन बॅटर सूरज चौथ्या क्रमांकावरती जातोय सूरज। या क्षणी हा चेंडू एका धावेचा प्रयत्न केला जाईल, एक धाव या चेंडूवरती आपण बघू शकतोय। धाव संख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती झाल्यात। तिसरे षटक चालू झाले, सुरुवात चांगली केली होती दोन्ही सलामीवीरांनी, कारण की आपण बघितलं रोहिदास आणि राहुल, विशेष करून राहुलच्या बॅट मधून 3 चौकार आले होते, परंतु त्यानंतर मात्र 2 गडी सुद्धा बाद झाले। त्यामुळेच समोरचा संघ आपण बघू शकतो सारशी ब टीम या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला जातोय। राहुल सांबर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल। नजर आहेत प्रेक्षकांच्या सुद्धा, कारण की या तालुक्यामधून एक चांगला प्लेअर म्हणून राहुल सांबरकडे नक्कीच बघितलं जातं। सर्व प्रेक्षकांना सुद्धा ठाऊक आहे की राहुल सांबर जर का मैदानामध्ये थांबला तर धावा येतील हे मात्र नक्कीच आहे। बघा पुढचा चेंडू, वाईडचा इशारा, अवांतर, यावेळेस मात्र धाव खर्च केली जाईल। धाव संख्या आपण बघतो ती 24 धावा झाल्या धावफलकावरती। 3 चेंडूचा खेळ झालाय, धाव संख्या 24। येणारे 3 चेंडू यानंतर राहुल सांबर अडथळा बनेल का, कारण की चांगल्या फॉर्म मध्ये दिसलाय हा फलंदाज। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतो, या क्षणी एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल, एकच धाव। आतापर्यंत हे षटक कमालीचं गेलंय ते म्हणजेच हरिश्चंद्र या गोलंदाजाचं, कारण की धावा खूपच कमी खर्च केल्यात, फक्त 3 धावा आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केल्यात। 4 चेंडूंचा खेळ झालाय, धाव संख्या आपण बघतोय ती 25 धावा धावफलकावरती झाल्यात या ठिकाणी। चला, तब्बल स्पर्धेचा 4था दिवस आपण बघू शकतोय। पहिल्या दिवशी क्वालिफाय होणारा संघ आपण बघितला, तुमचे चिंचोटी या संघाने क्वालिफाय केले पहिल्या दिवशी। पालघर जिल्हा आदिवासी आपण संघ बघितले होते, तर दुसऱ्या दिवसी कोसंबाड हा संघ क्वालिफाय झालाय आणि कालच्या दिवशी तालुका गट होता आणि या तालुक्या गटामध्ये आपल्या तालुक्याचा एक दिग्गज संघ तुमचेच वसुरी हा संघ क्वालिफाय झालाय। आजच्या दिवशी सुद्धा चांगल्या संघाचा सहभाग आहे। आजच्या दिवशी आपल्या तालुक्यामधून कोणता संघ क्वालिफाय होताना दिसला जाईल, सध्या तरी लढत या 2 टीम्स मध्ये शेवते आणि सारशी। यावेळेस बघूया पुढील चेंडू शेवटचा असेल या षटकाचा। या क्षणी चांगला चेंडू गोलंदाजाने हाताळलाय, एका धावेचा फक्त प्रयत्न केला जाईल। धाव संख्या आपण बघू शकतो धावफलकावरती टीमचे 27 धावा झाल्यात। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धाव संख्या धावफलकावरती 27। यावेळेस पुढील गोलंदाज येतोय राजन, पुण्याचे एकदा राजन या गोलंदाजाला आपण बघू शकतोय। सन्मान दिलाय या चेंडूला, यावेळेस मात्र शांत राहायला जाईल राहुल। फलंदाजी क्रम जर बघितला, नजर टाकली शेवटी टीम, तर टॉप लेवलची फलंदाजी या टीमकडे आहे, कारण की आपण मैदानामध्ये राहुल आणि सूरजला बघू शकतोय, जे मात्र दोन्ही फलंदाज षटकार मात्र सहज गतीने खेळू शकतात। तर समोर सारशी संघाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी गोलंदाजी होताना आपण बघतोय। या क्षणी मात्र पूर्ण ताकदीनिशी चेंडू भिरकावलाय, सीमा रेषा पार चेंडू जाईल। 6 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती। धाव संख्या धावफलकावरती तब्बल 33 धावा झाल्यात। ही खासियत, ही क्षमता, हे वैशिष्ट्य या फलंदाजाचं आहे। कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे चेंडू मात्र सहज गतीने चेंडू सीमारेषे बाहेर भिरकावण्याची धमक आहे या फलंदाजामध्ये। षटकार आलाय, 6 धावा या चेंडूवरती। धाव संख्या आपण बघतोय ती 33। गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर नक्कीच जाणवलं जाईल। पुढचा चेंडू
रिव्हर्स रिव्हर्स खेळण्याचा हा फलंदाज नेहमी प्रयत्न करतो, हे आपण नेहमी बघितलंय. यावेळेस मध्ये दोनदा अपयश आलंय. मागील षटकामध्ये सुद्धा प्रयत्न झाला होता, यावेळेस सुद्धा प्रयत्न झालाय, तो अद्याप कनेक्ट मात्र करता आला नाही फटका. यावेळेस डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 33 धावा झाल्या. बघूया कितपत मजल मारली जाईल शेवटी या संघाकडून. किमान 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. झेल होईल का? झेल होतोय. राहुल सांबरची विकेट यावेळेस मात्र बाद केली जाईल या चेंडूवरती. धाव संख्या 33 आणि महत्वाचा फलंदाज बाद झालाय. यावेळेस नवीन फलंदाज रोशन. या क्षणी थोडीशी फलंदाजी स्ट्रगल करताना आपण बघू शकतोय. अपेक्षा होत्या शेवटी टीमची फलंदाजी ज्या पद्धतीची आहे, 5 षटकामध्ये 50 पार धावसंख्या जाईल, तर सध्या तरी सारशी टीम या ठिकाणी चांगलं प्रदर्शन केलं जात आहे. आणि नक्कीच कागदोपत्री किती मजबूत संघ असला परंतु मैदानामध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल तो मात्र संघ विजयाकडे वाटचाल करेल. आणि सध्या तरी सारशी संघाच्या गोलंदाजांचे कौतुक करावे लागेल. अद्याप संधी मात्र तितकीशी दिली जात नाही. राहुलने सुरुवात चांगली केली होती, 3 चौकार सलग आले होते, परंतु त्यानंतर मात्र फलंदाजांना थांबवलंय, रोखलंय गोलंदाजांनी. 6 चेंडू वाईडचा इशारा जरूर केला जाईल. अवांतर धाव यावेळेस मात्र खर्च होताना आपण बघू शकतोय. धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 35. 1 चेंडू शेवटचा शिल्लक आहे या चौथ्या षटकाचा. धाव संख्या धाव फलकावरती 35 धावा. मागील दोन्ही सामने आपण बघितले तर स्कोर मात्र थोडासा कमी राहिला जातोय. कालच्या दिवशी मात्र कमालची स्पर्धा आपण बघितली, भरपूर स्कोर लावला जात होता धाव फलकावरती. बघूया हा चेंडू या षटकाचा. सूरजच्या बॅट मधून यावेळेस मात्र येतो षटकार, ही ओळख आहे सूरज या फलंदाजाची. षटकार आलाय. धाव संख्या धाव फलकावरती 41 धावा. 4 षटकांचा खेळ झालाय आणि धाव संख्या आपण बघतो ती 41. चला शेवटचं षटक यावेळेस मात्र गोलंदाज सज्ज होईल. तो म्हणजेच गोलंदाज बघायला मिळला जातोय करण. शेवटचे 6 चेंडू असतील. शेवटी टीम 41 धावा झाल्यात. या ठिकाणी 50 पार धावसंख्या न्यावी लागेल, कारण की सारशी संघ ज्या रीतीने प्रदर्शन करतोय या ठिकाणी आव्हान पेश करेल सारशी संघ सुद्धा. पहिला चेंडू झेलचा प्रयत्न, विकेट गॉन. पहिल्या चेंडूवरती रोशनला माघारी परतावं लागेल. चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये जाईल. पुढील 5 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक आहे. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 41 धावा झाल्यात. सारशी संघाचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण की समोर एक चांगलं आव्हान होतं, कारण की समोर मात्र एक चांगला संघ बघायला मिळला जातोय आणि त्या चांगल्या संघासमोर या ठिकाणी चांगली कामगिरी केली जाते. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजांनी कामगिरी केली. शेवटी संघाचा फलंदाजी क्रम जर बघितला, नजर टाकली तर मात्र विध्वंसक विस्फोटक फलंदाज आहेत या टीमकडे. परंतु सारशी संघाने सुद्धा दाखवून दिलंय की हम भी किसी से कम नाही, आम्ही सुद्धा चांगले क्रिकेट खेळत या स्पर्धेमध्ये जिंकण्याच्या उद्देशाने आलो, हे मात्र दर्शवलं जात आहे. कालच्या दिवशी नक्कीच आपण बघितलं होतं नवीन संघांना चांगल्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करताना. तेच चित्र मैदानामध्ये सारशी संघ या ठिकाणी करताना दिसतोय. चला यानंतर उघानेपाडा आणि मायरा 11 झिरवेपाडा. चला टॉस साठी लगेच नक्कीच या ठिकाणी लवकर यायचं आहे. हे
इनिंग समाप्त होताना आपण बघतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. कमिटीशी आधी कॉन्टॅक्ट करा, त्यानंतर टॉस होईल. धावसंख्या आपण बघतोय धावलकावती टीमचे 42 धावा. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघतोय ती 42 धावा. शेवटचे 3 चेंडू यावेळेस मात्र समोर सूरज दिसला जाईल, परंतु या क्षणी डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. जर तुम्ही चांगल्या संघांसमोर चांगलं प्रदर्शन केलं तर येणाऱ्या टुर्नामेंट मध्ये तुमचा संघ नक्कीच एक चांगली कामगिरी करत पुढील वाटचाल करेल. त्या लेवलचे प्रदर्शन सध्या तरी बघायला मिळलं जाते. 700 संघाने प्रभावित केलंय हे म्हणायला हरकत नसेल. जो प्रेक्षक वर्ग या ठिकाणी सामना बघतोय किंवा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक सामना बघतोय त्या सर्वांना ठाऊक आहे शेवटी संघ या ठिकाणी दावेदारी पेश करणारा संघ आहे, तर समोरचा संघ 700 संघ त्यांच्या समोर चांगली कामगिरी करतोय. आणि हाच तर खरा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी मिळली जाते, संधी दिली जाते. तुमच्या परीने जर का तुम्ही चांगली मेहनत घेतली, चांगलं एफर्ट लावलं तर या ठिकाणी तुम्ही मात्र समोरच्या संघाला नमवू शकता, पराभूत करू शकता. आणि त्या लेवलचं प्रदर्शन या ठिकाणी होताना आपण बघू शकतोय. पुन्हा एकदा एक धाव या चेंडूवरती येईल. शेवटची आपण चेंडू बघू शकतोय. एकच शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 44. शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक. धावसंख्या 44. या क्षणी हा चेंडू झेल होईल का? झेल होतोय. कमालीचं प्रदर्शन गोलंदाजीमध्ये 700 संघाकडून बघायला मिळलं गेलं. कारण की 44 धावांवरती शेवटी सारख्या मजबूत फलंदाजी क्रमला या ठिकाणी थांबवलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. चांगली साथ लाभली गेली, त्यामुळे 44 धावांवरती थांबवलंय. आणि 45 धावांचं आव्हान यावेळेस मात्र 700 संघासमोर दिले जाईल. चला टॉस साठी हॅलो नाणेफेक होताना आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते खास या स्पर्धेला भेट देण्याकरिता चला लगेच 700 टीम मित्रांनो वेळ न दवडता या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना पाठवायचं आहे मैदानामध्ये. 45 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी. हॅलो धन्यवाद. सन्माननीय आदरणीय रवींद्र ठक्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खास या स्पर्धेला भेट देण्याकरिता नायगाव चे मान्यवर सरपंच आहेत, नायगाव टिवरीचे सरपंच आहेत आणि त्यांच्या हस्ते नुकताच टॉस या ठिकाणी झालेला आपण पाहतोय. या स्पर्धेला भेट देण्याकरिता मैत्री ग्रुप आयोजित भव्य बिरसा मुंडा चषक 2025 च्या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चला यावेळेस दोन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसले जातील. राजन आणि करण ही जोडी यावेळेस मात्र मैदानामध्ये दिसली जाईल. 45 धावेंचा आव्हान आहे यावेळेस. 45 धावेंचा पाठलाग करायचा आहे सध्या तरी. तो म्हणजेच आपण टीम बघू शकाल. ती टीम म्हणजे सारशी ब टीम. सारशी ब टीमने मात्र चांगली कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये चांगले प्रदर्शन झालंय. फलंदाजीमध्ये बघूया चांगली फलंदाजी केली जाईल का. सुरुवात होते दुसऱ्या इनिंगला आणि गोलंदाजीसाठी आपण बघू शकता राहुल सांबर स्वतः. पहिला चेंडू झेल होईल का इथे. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. बघा एक धाव या चेंडूवरती येते. 45 पर्यंत पोहोचण्यासाठी 9च्या सरासरीने धावसंख्या काढावी लागेल तुम्हाला. तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. शेवटी संघ अनुभवी संघ आहे. सारशी संघ एक नवीन संघ बघायला मिळला जातोय. फक्त या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. कारण की या स्पर्धेमध्ये नवीन संघांना सुद्धा आपण बघितलंय चांगली कामगिरी करताना. आणि विशेष करून कालच्या दिवसामध्ये करसूड सारखा एक संघ होता. त्यामध्ये गोलंदाजी अटॅक कमालीचा बघायला मिळाला होता. या क्षणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार येतो या चेंडूवरती. एक फुलटॉस चेंडू गोलंदाजाने दिला आणि या फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेतला जातोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 5 धावा धावफलकती झाल्यात. 45 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. 45 धावा या ठिकाणी मात्र नक्की चांगल्या धावा म्हणायला हरकत नसेल. कारण की या स्कोरवरती चांगले सामने झालेत. गोलंदाजी फक्त चांगली होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मग तसं काही घडलं जाईल का. समोर राहुल सांबर गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू या षटकाचा. या क्षणी डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 5 धावा झाल्या. सुरुवातीच्या फलंदाजांमध्ये मोठी जबाबदारी असेल. सारशी टीम या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. कारण की समोरचा गोलंदाजी अटॅक चांगला आहे. त्यावेळेस फलंदाजांना चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. मिसफील्ड यावेळेस मात्र बघायला मिळले जाईल. मिसफील्डच्या बलावरती 4 धावा मिळल्या जातील. ते म्हणजे समोर टीमला सारशी या टीमला धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 9 धावा. आणि रवींद्रजी ठक्कर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांच्याकडून 2000 रुपयांची देणगी स्वरूपात या ठिकाणी मात्र भेट दिली जाते. धन्यवाद साहेब. असं सहकार्य नक्कीच लाभो. आणि या ठिकाणी आपण उपस्थित झालात मदत केली त्याबद्दल धन्यवाद. यावेळेस दरम्यान सामन्यामध्ये आपण नजर टाकूया. या क्षणी धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 13 धावा धावफलकावरती झाल्यात. अद्याप मात्र चांगलं उत्तर दिलं जात आहे. चांगलं उत्तर दिलं जात आहे ते म्हणजे सारशी या संघाकडून. राहुल सांबर सारखे एका चांगल्या अनुभवी गोलंदाजासमोर या ठिकाणी धावा जोडल्या गेल्यात. क्रिकेटमध्ये तुम्हाला एक चांगला प्लेअर म्हणून उभं राहायचं असेल किंवा पुढे जायचं असेल तर तुम्हाला चांगल्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल आणि तेच करण्याचं काम केलं जाते. कारण की समोर एक्सपिरियन्स गोलंदाज बघायला मिळला गेला राहुल सांबर आणि त्याच्या समोर 3 चौकार आले. एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघू शकतो 14 धावा झाल्यात. एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 14. ग्राउंड क्रमांक 2 मित्रांनो विनंती असेल त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू नका आणि नंतर टॉस साठी दुसऱ्या राऊंडचा सामना लगेच होईल. मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कर्णधार डोलारी टीम आणि दादडी टीम. डोलारी आणि दादडी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतील. टॉस होईल त्यानंतर सामना होईल तो ग्राउंड क्रमांक 2 वरती. चला लगेच टॉस साठी या मित्रांनो. एवढंच बघा पुढील गोलंदाज सूरज या ठिकाणी बघायला मिळला जाईल. एवढंच बघा डॉट चेंडू बघायला मिळला जातोय. पहिले षटक सारशी संघाने चांगल्या धावा जोडल्या गेल्यात. या ठिकाणी मात्र शेवटी संघाला सध्या तरी प्रेशर मध्ये आणले सारशी या संघाने.
आणि प्रत्येक संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याच्या हेतूनेच उतरलाय आणि या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ या ठिकाणी उतरलाय. आणि ज्यावेळेस मात्र एखादी मोठी स्पर्धा होते त्या मोठी स्पर्धेमध्ये जर का चांगल्या खेळी केल्या गेल्या तर मात्र त्या चांगल्या खेळी कायम आयुष्यामध्ये आठवणीत राहिल्या जातात. आणि त्यासाठीच या ठिकाणी प्रत्येक प्लेअर आपल्या परीने एक चांगले योगदान देण्याचा किंवा चांगला खेळ आपल्या परीने खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला जाईल. कारण की जेवढा प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये दिसला जातोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग थेट प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण या सावली या चॅनलवरती बघतोय. त्यामुळेच या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याचा प्रत्येक प्लेअर कडून प्रयत्न केला जातोय. बघूया पुढचा चेंडू या षटकाचा. हा चेंडू ऑन साइडला फील्ड केलं जाईल चेंडूला. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा येऊ शकेल का? 2 धावा सहजपणे पूर्ण करताना दोन्ही फलंदाज आपण बघतोय 2 धावा येतील या चेंडूवरती. धाव संख्या आपण बघतोय टीमचे 16 धावा. 3 चेंडू डॉट आले होते त्यानंतर 2 धावा आल्या 16 धावा. हे बॅटल शेवटपर्यंत जाईल. पुढील चेंडू या षटकाचा फुलर लेनचा पुन्हा एकदा यावेळेस मात्र डॉट हाताळला जाईल. एक चांगलं षटक. पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी गोलंदाजी कमालीची होते. सूरज हा सुद्धा एक अष्टपैलू चांगला प्लेअर आहे या टीमचा. या ठिकाणी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते. सारशी संघाला सामन्यामध्ये ढील देता कामा नये. या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. पुढील चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला यावेळेस बघूया धावा किती येतील. आणि 4 धावेंकरिता चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकावरती 20 धावा. मैदान क्रमांक 2 वरती जो दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे त्यामध्ये नाणेफेक गिरीश बोरसे आपणास विनंती आहे की आपण नाणेफेक करायची आहे. दारडे श्रीराम दारडे विरुद्ध युवा डोलारी खुर्द आहे विरोधी संघ. आपण दारडे संघाविरोधात असणार आहे. मैदान क्रमांक 2 दारडे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. टॉस जिंकलाय. डिसिजन काय आहे दारडे संघाचं सांगायचं आहे. डिसिजन टीम दारडे फिल्डिंग. चला मैदान क्रमांक 2 वरती. थँक्यू धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षाकडे. नकुल यावेळेस बॅक चेज घेतली होती. चेंडूने थ्रो केलाय. डायरेक्ट हिट लागला होता. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती येते. धाव संख्यावर बघतोय ते म्हणजे 21 धावा धावफलकावरती झाल्यात. 45 धावेपर्यंत पोहोचायचंय. अद्याप मात्र चांगल्या सरासरीने धावा आल्यात. 20 धावा पहिल्या 2 षटकामध्ये जमवल्या होत्या आणि अद्याप दोन्ही फलंदाज सुरक्षितपणे फलंदाजी करताना आपण बघतोय. दोन्ही फलंदाजांना चांगली सुरुवात असं म्हणायला हरकत नसेल. यावेळेस पुढील चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ढकलला जाईल फलंदाजाकडून. धावा किती दिली या चेंडूवरती? यावेळेस 1 धाव पुन्हा एकदा येते. धाव संख्या आपण बघतो 22 धावा झाल्यात. 23 धावांची अद्याप गरज आहे. ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी आलाय. फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता. यावेळेस गोलंदाजीमध्ये योगदान देण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. या क्षणी पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू अपील जोरदार अपील स्वीकारली जाईल आणि यावेळेस मात्र पहिला गडी बाद झालाय. तो म्हणजेच आपण बघू शकताय सारशी या टीमचा राजनला माघारी परतावा लागेल. महत्वाची विकेट या ठिकाणी बाद होईल. प्रेशर क्रिएट केलं होतं गोलंदाजाने. त्या प्रेशरचा बळी ठरला जाय तो राजन.
चला नक्कीच कमिटीकडून विनंती येते की मनोज जाधव एमजे आंबेकर गावचा प्लेअर याला विनंती असेल कमिटीकडून की पंच म्हणून सहकार्य करायचं आहे. यावेळेस नवीन प्लेअर आपण मैदानामध्ये बघतो गणेश आलाय नवीन प्लेअर. धाव संख्या आपण बघू शकाल तर 23 धावा 23 धावा धावबाल कधी झाल्यात. यावेळेस मात्र नक्कीच सारशी गावचे सरपंच फलंदाजीसाठी आणि यावेळेस मात्र झेल टिपला जाईल. विकेटचं पतन या ठिकाणी आपण बघू शकतोय. धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 23 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र सारशी संघाला सुद्धा अडचणींना तोंड द्यावं लागेल कारण की गोलंदाजी अद्याप चांगली होताना आपण बघतोय. धाव संख्या आपण बघतो म्हणजे 23 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 22 धावांची गरज. यावेळेस मात्र सारशी संघ कुठेतरी चुक्या करताना दिसला जातोय कारण की 2 षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. या षटकाची आपण चेंडू बघू शकतो. थांबायचं आहे थोडा वेळ. हे षटक अद्याप शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या 23. फक्त 3 धावा आल्यात कारण की 2 षटकामध्ये 20 धावा होत्या. पुढील चेंडू या क्षणीय सरळ चेंडू खेळलाय. एकच धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. धाव संख्या आपण जर नजर टाकली तर 24 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजे 24 धावा. येणारे 12 चेंडू आणि या ठिकाणी अजूनही जवळपास 21 धावींची आवश्यकता असेल. बारा चेंडू आणि अजूनही 21 धावींची गरज. ती म्हणजे सारशी या संघाला हे षटक गेलंय ते म्हणजे शेवटी टीमच्या बाजूने. ज्ञानेश्वरने हे षटक कमालीचं हाताळलंय. खूपच कमी धावा खर्च केल्यात. 4 धावा फक्त या ठिकाणी खर्च केल्यात. पण तो अद्याप सामना बॅलन्सिंग. सामन्याचं पारड समान अवस्थेमध्ये आहे. या ठिकाणी कोणताही संघ बाजी मारू शकेल. यावेळेस बघा 12 चेंडू 21 धावा. समोर राहुल सांबर हा गोलंदाज दिसला जाईल. पहिला चेंडू या क्षणी उंच मारलाय आणि षटकारासाठी जाईल. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. यावेळेस मात्र कमालीचा फटका. विश्वास मात्र स्वतःचा स्वतःवरती असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. या ठिकाणी आत्मविश्वास दिसला जातोय फलंदाजामध्ये. षटकार आलाय. धाव संख्या 6 ने पुढे सरकली जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 30 धावा झाल्यात. यानंतर 15 धावेंची गरज. राहुल सांबरचं मागील षटक सुद्धा खर्चिक ठरलं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवरती 6 धावा आल्यात. दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट येताना दिसला जाईल. डॉट चेंडू येतोय. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. त्यामुळे फलंदाजाला सावध सतर्क राहावंच लागेल कारण की एकच प्रकारे चेंडू मात्र या ठिकाणी येणार नाही. धाव संख्या 30. अद्याप 15 धावेची गरज आहे आणि चेंडूची संख्या शिल्लक राहिली जाईल ती 10 चेंडू आणि 15 धावा. हे समीकरण या सामन्यामध्ये बघायला मिळलं जाते. एक कमालीचा सामना दोन्ही बाजूने मात्र दिसला जातोय. यावेळेस बघा पुढील चेंडू वेगवान फुल टॉस. झेलचा प्रयत्न होता. थोडासा लांब राहिला होता चेंडू. बराच अंतर कापत पोहोचला होता ज्ञानेश्वर. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. धाव संख्या दोन्ही पुढे सरकली जाईल. धाव संख्या आपण बघतोय ती 32 धावा झाल्यात. अजूनही 13 धावीची गरज. 9 चेंडू 13 धावा. सध्या तरी पारड थोडस जड सारशी या संघाचं दिसलं जात आहे. एक मोठा फटका आणि सामना मात्र शेवटी संघाच्या अपोजिट जाताना दिसला जाईल कारण की या ठिकाणी सारशी संघ चांगली कामगिरी करताना दिसला जातोय. पुढील चेंडू यावेळेस चांगला टायमिंग साधलाय फलंदाजाने. गॅप मध्ये चेंडूला ढकललं जाईल. अमोल मात्र चेंडूवरती येतो. तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा येऊ शकेल. 2 धावा या चेंडूवरती आल्या. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 34 धावा धावफलकावरती झाल्यात.
अजूनही 2 चेंडूचा खेळ. यावेळेस मात्र या षटकाचा शिल्लक 11 धावांची अद्याप गरज. 8 चेंडू आणि 11 धावा. मग शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहिल्या जातील आणि या षटकामध्ये नक्कीच प्रयत्न करावा लागेल. 11 धावा अद्याप गरज आहे, आवश्यकता आहे. बघूया 5वा चेंडू. यावेळेस मात्र झेलचा प्रयत्न केला जाईल आणि स्वतः राहुल सांबाने एक चांगला झेल टिपलाय आणि विकेट गमावला जाईल. सारशी या संघाचा नवीन फलंदाज झाला. यावेळेस मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल. यावेळेस अजूनही 7 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजे 34 धावा धावफलकावरती झाल्यात. या ठिकाणी 11 धावांची अद्याप गरज आहे. शेवटी संघ अनुभवी संघ आहे. अशा प्रकारची सिच्युएशन त्यांच्या समोर बऱ्याच वेळेस उभी राहिली. त्यामुळेच अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून, खराब स्थितीमधून आपल्या संघाला कशा रीतीने बाहेर काढायचं हे कर्णधार राहुल सांबरला चांगलं ठाऊक आहे. यावेळेस अंतिम चेंडू या षटकाचा. यावेळेस बघूया हा चेंडू येतोय डॉट. यानंतर खऱ्या अर्थानं शेवटचं षटक रंगतदार ठरलं जाईल. कारण की 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अद्याप 11 धावेंची या सामन्यामध्ये गरज. सारशी या संघाला सामना जिंकायचा असेल तर या 6 चेंडूमध्ये 11 धावा काढाव्या लागतील. शेवटी संघाला जिंकायचं असेल तर ह्या धावा डिफेंड कराव्या लागतील. 6 चेंडू आणि अजूनही 11 धावा येतील का यावेळेस बघूया. एक कमालीचं बॅटल मैदानामध्ये शेवटी बनाम सारशी ब टीम बघायला मिळली जाते. यावेळेस बघा 6 चेंडू आणि अजूनही 11 धावींची आवश्यकता. रोशन या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. 11 धावा येतील का? एक हाय व्होल्टेज ड्रामा. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू हळूवार गतीने आणि राहुल सांबर चेंडूवरती आलाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होईल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. यावेळेस मात्र निर्णायक मोड वरती सारशी गावचे सरपंच यावेळेस मात्र गणेश यावेळेस मात्र बाद होताना दिसले जातील. अजूनही 5 चेंडू 11 धावेची आवश्यकता आहे. दोन्ही संघासाठी कठीण सिच्युएशन आणि कठीण परिस्थिती दिसली जाते ती म्हणजे सारशी या संघासाठी सुद्धा. पण तो आयुष्यामध्ये कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होते ती म्हणजे आत्मविश्वास. तो आत्मविश्वास नक्कीच या ठिकाणी येईल. यावेळेस बघूया 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावेची अद्याप गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. धीम्या गतीने चेंडू आला आणि त्या धीम्या चेंडूने यावेळेस मध्ये नक्कीच शिकार केली जाते गणेशची. 5 चेंडू आणि 11 धावा. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये हरिश्चंद्र या फलंदाजाला बघू शकताय. दुसरा चेंडू फुलटॉस. पुन्हा एकदा झेल होईल का? शेवटी टीम आणि यावेळेस झेल मिस होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती येतील आणि झेल सोडणं या ठिकाणी नक्कीच महाग ठरलं जाईल. कारण की झेल सोडलाय त्यासोबत 2 धावा सुद्धा समोरच्या टीमला मिळल्या गेल्यात. यावेळेस मात्र प्रत्येक चेंडू येणारी प्रत्येक धाव इम्पॉर्टंट ठरली जाईल या सामन्यामध्ये. 4 चेंडू आणि अजूनही या ठिकाणी 9 धावांची आवश्यकता. बघूया काय घडलं जाईल मैदानामध्ये. तिसरा चेंडू एक चांगला चेंडू. रोशन एक चांगला चेंडू हाताळाय. भलेही वेग कमी आहे गोलंदाजाकडे पण दिशा टप्पा अचूकपणे साधला जातोय तो रोशन कडून. यानंतर 3 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज. सारशी संघ या संघाने चांगली कामगिरी केली परंतु शेवटच्या क्षणी चुका मात्र घडल्या गेल्या.
आणि विकेट 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 सारशी टीम यावेळेस मात्र अडचणींना तोंड देताना दिसली जाते. यावेळेस बघा दोन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 9 धावांची अद्याप गरज, 11 धावांची आवश्यकता होती या षटकामध्ये. असं वाटलं होतं की सहज सोप्या पद्धतीने मात्र सारशी संघ जिंकण्याकडे जातोय, परंतु खऱ्या अर्थाने हेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी कोणत्या क्षणी पलटवार केला जाईल हे सांगणं थोडंसं कठीण काम, आणि तेच झालंय मैदानामध्ये. असं वाटलं होतं की सारशी संघ जिंकला जाईल, परंतु या ठिकाणी प्रेशर आलंय. मग अजून सुद्धा संधी आहे, कारण की 2 चेंडू 9 धावा येऊ शकतात. एक मोठा फटका खेळावा लागेल फलंदाजाला. फुलर लेनचा चेंडू, वाईडचा इशारा, वाईडचा इशारा. 2 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका सामन्याची दशा आणि दिशा बिघडवून ठेवेल. पंच वाईड चेंडू की नो? वाईड चेंडू. दोन चेंडू 8 धावेची गरज. यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल का? एका धावेचा प्रयत्न. ही एक धाव या शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रेक्षकांना सामना बघण्यासाठी उत्सुक करेल, कारण की यानंतर 7 धावेची गरज. ही धाव येणं महत्वाचं होतं. यानंतर षटकार आला तर मात्र सामना टाय होईल. 38 धावा झाल्यात. षटकार आला तर सामना टाय होईल आणि सुपर ओव्हरचा सामना बघायला मिळला जाईल. मग षटकार येतोय का? प्रयत्न झालाय अन षटकार आलाय. षटकार आलाय. काय कमालीचा सामना यावेळेस मात्र येतोय. यावेळेस मात्र अप्रतिम विश्वास नव्हता या क्षणी, पण या क्षणी घडलंय मैदानामध्ये. षटकार आलाय, सामना टाय झालाय आणि यानंतर पहिली या स्पर्धेची सुपर ओव्हरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मागील 5 चेंडू चांगले हाताळले, पण शेवटचा एक खराब चेंडू आणि सामन्याचं पूर्ण चित्र बदलून ठेवलं या फलंदाजाने. कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. तो म्हणजेच आपण बघू शकतोय बाबूच्या बॅट मधून हा फटका होता आणि षटकारही गेलाय. बघूया टाय झालाय. यानंतर सुपर ओव्हर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.